प्रत्येक मुलीचं आणि बापाचं नातं काय असतं हे दाखवण्याचं काम सौ सुनीता निकम पाटील लिखित तात्या या चरित्र पुस्तकात केलं गेलं आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात तिचा बाप, तिचा वडीलच खरा हिरो असतो असे प्रतिपादन अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस महेशदादा देवकाते पाटील यांनी केलं आहे. येळावी येथील कैलासवासी तुकाराम विठ्ठल निकम पाटील यांच्या स्मरणार्थ तात्या या चरित्र पुस्तकाचे आणि प्रीती या काव्यसंग्रह प्रकाशन वितरण प्रसंगी ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई पाटील, अनिल नाना पाटील, सौ स्वाती पाटील, तानाजीराजे जाधव प्रमुख उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री देवकाते पाटील म्हणाले, वैचारिक परिपक्वता, नैतिक योग्य अयोग्यता, बौद्धिक गुणवत्ता, निर्णय क्षमता यासारख्या गोष्टी एका व्यक्तीमध्ये आल्यानंतर एक महान व्यक्तिमत्व तयार होते. विचारांच्या गर्दीत अविचारांची मासोळी जलविहार करण्यासाठी येते आणि आपल्या ज्ञानसाधनेने वैचारिक परिपक्वता साध्य करते. समाजात मानाचं स्थान मिळवत असतं. ते मिळवत असताना कवी, साहित्यिक, विचारवंत यांच्या विचारांच्या भिंतीवर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विचारांची संस्कृती तरलेली आहे. गावखेड्यातील ही संस्कृती टिकली तरच पुरोगामी महाराष्ट्राचा वैचारिकदृष्ट्या यथोचित विकास होईल. साहित्यिक आणि कवी हे महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिशा देणारे दिशादर्शक आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान होणं ही काळाची गरज आहे. या पुस्तकामध्ये ज्या व्यक्तीचा उल्लेख आहे, ज्या व्यक्तीविषयी लिखाण केलेलं आहे, ते लिखाण दुसरं कोणी नाही, त्या व्यक्तीच्या मुलीने केलेलं आहे. ही बाब अतिशय अधोरेखित करण्यासारखी आहे. म्हणूनच या तात्या या पुस्तकाला फार महत्त्व आहे. ज्या प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये कुठल्याही मुलीला आपण कधीही विचारलं तर आयुष्यामध्ये हिरो कोण, तर कोणतीही मुलगी सर्वप्रथम मगाशी सांगितलेले आहे स्नेहलताईच्या म्हणण्यानुसार त्या प्रत्येकाच्या मुलीच्या आयुष्यात तिचा बाप, तिचा वडील हा हिरो असतो. हेच दाखवण्याचं काम या पुस्तकातून होत आहे. मुलीचं आणि बापाचं भावनिक नातं काय असतं हे नातं अधोरेखित करण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांच्या अथक प्रयत्नातून ही कलाकृती, हे पुस्तक या ठिकाणी तयार झालं, त्या सौ सुनीताताई तुकाराम निकम पाटील यांच्यासाठी सर्वप्रथम आपण टाळ्या वाजवत अशी विनंती करतो. असं म्हणतात की वैचारिक परिपक्वता, नैतिक योग्यायोग्यता, बौद्धिक गुणवत्ता, निर्णायक क्षमता या अनेक अशा गोष्टी असतात की ज्या एका व्यक्तीमध्ये एकत्र आल्यानंतर एक महत् व्यक्तिमत्व तयार होतं. आणि हे महत् व्यक्तिमत्व तयार होत असताना विचारांच्या गर्दीत अविचारांची मासोळी जलविहार करावयास येते आणि आपल्या ज्ञान साधनेने कुठेतरी एक वैचारिक परिपक्वता साध्य करते. समाजामध्ये एक मोठा मानाचं स्थान या ठिकाणी मिळवत असते. हे मिळवत असताना यामध्ये कवी असतील, साहित्यिक असतील किंवा अनेक विचारवंत असतील की ज्यांच्या विचारांच्या भिंतींवरती, ज्यांच्या विचारांच्या खांबांवरती खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी तरलेली आहे. आणि संस्कृती जर आज ग्रामीण भागातली असो किंवा गावखेड्यातील असो, ही संस्कृती अशाच पद्धतीने जर तरली तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा, पुरोगामी महाराष्ट्राचा यथोचित असा विकास वैचारिकदृष्ट्या होईल. म्हणून खऱ्या अर्थानं साहित्यिक आणि कवी हे आजही महाराष्ट्रालाच नव्हे तमाम जगाला एक दिशा देणारे दिशादर्शक आहेत. यांचा यथोचित सन्मान होणं ही देखील काळाची गरज आहे. म्हणूनच या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय सुनीताताई यांच्या या दोनही पुस्तकांचा, एक काव्यसंग्रह आणि दुसरं चरित्र पुस्तक, या दोनही पुस्तकांचं आज आमच्या सगळ्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो. SBN मराठीसाठी प्रशांत सावंत, येळावी.